नमस्कार मित्रांनो, नोकरी अपडेट यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन जाहिरात पाहणार आहोत. नागपूर महानगरपालिकेमध्ये भरती निघालेली आणि ही जी भरती असणार आहे ही सरळ सेवा भरती असणार आहे. त्याच्यामुळे फॉर्म नक्की भरा. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये जाहिरातीसाठीची संपूर्ण माहिती दिलेली, जाहिरातीसाठी काय काय लागणार संपूर्ण डिटेलमध्ये माहिती असणार आहे याच्यामध्ये. त्याचबरोबर या जाहिरातीसाठीची जी काही PDF आहे ही सुद्धा तुम्हाला देणार आहे. आपला व्हॉट्सअपचा चॅनल आणि टेलिग्रामचा चॅनल याच्यावर मी दररोजचे अपडेट टाकत असतो. नवीन जाहिराती काय निघाल्या, अपडेट काय आला असेल. बऱ्याचशा वेळा काय होतं, छोटे जे काय अपडेट असतात, एखादा रिझल्ट लागला असेल किंवा एखादी आन्सर की आली असेल किंवा नवीन काय जाहिरातीचा अपडेट आला असेल, असे जे काही छोटे छोटे अपडेट असतात यांचे व्हिडिओ बनवणे शक्य होत नाही. त्यांची जे अपडेट आहे मी ते आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. त्याच्यामुळे आपला व्हॉट्सअपचा चॅनल आणि टेलिग्रामचा चॅनल हे दोन्ही चॅनल जॉईन करून घ्या. चॅनलची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये ॲड केली आणि मेन होमपेजमध्ये सुद्धा ॲड केलेली आहे. त्याच्यावर जाऊन तुम्ही ते चेक करून घ्या. त्याचबरोबर मित्रांनो, आपला यूट्यूबचा जो काही चॅनल आहे तो सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशा प्रकारचे जे काही अपडेट आहे ते तुम्हाला या ठिकाणी मिळत राहणार आहेत. मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता नागपूर महानगरपालिकेमध्ये ही भरती निघालेली. याच्यामध्ये आस्थापना विभाग याच्यामध्ये ही भरती असणार आहे. गट क साठी ही भरती लक्षात ठेवा, गट कच्या जागा असणार आहे. आणि मित्रांनो, या जाहिरातीचं जे काय अपडेट आहे हे 23/12ला आले, 23 तारखेला अपडेट आलेलं आहे. म्हणजे जाहिरात अजून चालू झालेली नाही, फक्त अपडेट आलेलं आहे. फॉर्म भरायला चालू झालेलं नाही अजून. महानगरपालिकेची जी काही वेबसाईट आहे या ठिकाणी वेबसाईट दिलेली, याच्यावर त्याचा अपडेट आलेलं आहे. तुम्ही जाऊन चेक करू शकता, त्याच्यावर याचं अपडेट आलेलं आहे. आता या ठिकाणी अर्ज करायचा आहे आपल्याला. अर्ज करण्यासाठी वेळापत्रक दिलेले आहे. वेळापत्रकामध्ये या ठिकाणी पाहू शकता, परीक्षेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकृतीचा कालावधी 26/12/2024 ते 15/1/2025 याच्या दरम्यान असणार आहे. 26 तारखेला ऑनलाईन फॉर्म चालू होणार आहे. अजून चालू झालेलं नाही आहे. आत्ता फक्त जाहिरातीसाठीचं अपडेट आलेलं आहे. म्हणजे जाहिरातीमध्ये काय काय लागणार आहे, काय काय डॉक्युमेंट लागणार आहे, संपूर्ण माहिती असणार आहे. त्याच्यामुळे हे पाहून घ्या तुम्ही काय काय लागणार आहे ते. ऑनलाईन फॉर्म हा 26 तारखेला चालू होणार आहे. 26 ते 15 तारखेपर्यंत फॉर्म चालू असणार आहे. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 15/1 असणार आहे. 15 तारखेपर्यंत चालू आहे. त्याच्यानंतर जाहिरातीसाठीची जी काही फी असणार आहे, फी भरण्याचा कालावधी हा 26/12 ते 15/1. फॉर्मचा जो काही कालावधी आहे त्याच कालावधीमध्ये तुम्हाला फॉर्मची फी भरायची. 15/1 नंतर तुम्हाला एक्स्ट्रा कालावधी मिळणार नाही. त्याच्यामुळे फॉर्म भरल्यानंतर लगेचच फी भरून घ्यायची. ऑनलाईन फी असणार आहे. आता फी किती असणार आहे हे पुढं मी सांगणारच आहे तुम्हाला. त्याच्यानंतर परीक्षेचं जे काय हॉल तिकीट असणार आहे, प्रवेशपत्र आणि ऑनलाईन परीक्षेचा दिनांक, कधी पेपर असणार आहे तो, हे दोन्ही तुम्हाला या संकेतस्थळावर मिळणार आहे. म्हणजे जे काही अपडेट असणार आहे पुढचं, नागपूर महानगरपालिकेची जी काही वेबसाईट आहे याच्यावर त्याचं अपडेट येणार आहे. त्याचबरोबर आपला व्हॉट्सअपचा चॅनल आणि टेलिग्रामचा चॅनल दोन्ही चॅनल जॉईन करून घ्या. त्याच्यावर सुद्धा याचे अपडेट येत असतात. त्याच्यामुळे जॉईन करून घ्या, तुम्हाला त्याचा अपडेट त्या ठिकाणी सुद्धा मिळणार आहे. त्याच्यानंतर खाली यायचं आहे. आता ही जी परीक्षा आहे ही कॉम्प्युटर बेस होणार आहे, ऑनलाईन परीक्षा होणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला पदाचं नाव दिलं आहे, कोणती कोणती पदं असणार आहे. याच्यामध्ये 5 प्रकारची पदं या ठिकाणी पाहू शकता. 5 प्रकारची पदं दिलेली आहेत. याच्यामध्ये 1 नंबरला दिलेले कनिष्ठ अभियंता स्थापत्य. याच्यामध्ये 7व्या वेतन आयोगानुसार त्याचा पगार किती असणार आहे, 38,600 ते 1,22,800 याच्या दरम्यान असणार आहे. याच्यासाठी एकूण ज्या जागा दिलेल्या त्या 36 जागा असणार आहे. त्याच्यानंतर कनिष्ठ अभियंता विद्युत असणार आहे. याचा जो पगार आहे हा 36,600 ते 1,22,800 याच्या दरम्यान असणार आहे. आणि याच्यामध्ये एकूण ज्या जागा असणार आहे या 3 जागा असणार आहे. या संपूर्ण जागा सरळ सेवेने असणार आहे. पहा या ठिकाणी दिलेले सरळ सेवा भरती ही जाहिरात, त्याच्यामुळे सरळ सेवेच्याच जागा असणार आहे सर्व. त्याच्यानंतर नर्स परिचारिका GNM यांच्यासाठी जो पगार आहे हा 35,400 ते 1,12,400 याच्या दरम्यान असणार आहे. यांच्या जे काही जागा आहेत या 52 जागा असणार आहे. त्याच्यानंतर वृक्ष अधिकारी याच्यासाठी जो पगार आहे 35,400 ते 1,12,400 याच्या दरम्यान असणार आहे. याच्यासाठी एकूण ज्या जागा दिलेल्या त्या 4 जागा असणार आहे. त्याच्यानंतर पुढं स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक हे पद असणार आहे. याच्यामध्ये जो पगार असणार आहे 25,500 ते 81,100 याच्या दरम्यान तुमचा पगार असणार आहे. आणि याच्यासाठी सर्वात जास्त जागा असणार आहे 150 जागा असणार आहे. 150 जागा दिलेल्या आहेत. अशा प्रकारे सर्व जी काही पदं आहेत 5 पदं मिळून 245 जागांसाठी ही भरती असणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी नागपूर महानगरपालिका गट क याच्यासाठी जे पद होते 1 नंबरचं कनिष्ठ अभियंता स्थापत्य होतं, म्हणजे ज्युनियर इंजिनियर सिव्हिल हे पद होतं.
याच्यासाठी एकूण ज्या जागा दिलेल्या त्या 36 आहे. याच्यामध्ये कॅटेगरीनुसार भरती असणारी म्हणजे 36 ज्या जागा दिलेल्या त्या कॅटेगरीनुसार डिवाइड केलेल्या आहेत. आता या कशा प्रकारे असणार या ठिकाणी पाहून घ्या. याच्यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती विजा अ असणारे, ब क ड, त्याच्यानंतर विमुक्त जाती प्रवर्ग असणारे, इतर मागास प्रवर्ग, एसीबीसी आर्थिक दुर्बल घटक असणारे आणि एकूण आरक्षित पद दिलेली म्हणजे एकूण ज्या जागा दिलेल्या त्या आरक्षित 33 आहेत आणि आपल्याला एकूण 36 दिलेल्या आहेत म्हणजे अराखीव ओपन कॅटेगरीसाठी 3 जागा असणारे. अशा प्रकारे एकूण ज्या जागा असणारे या 36 असणारे आणि कॅटेगरी वाईज जागा दिलेल्या ते या ठिकाणी चेक करून घ्या. अशा प्रकारे या जागा दिलेल्या आहेत. ज्या ज्या ठिकाणी जागा असणार आहे म्हणजे तुम्ही कोणत्या ठिकाणी फॉर्म भरणार आहे तुमचं जे पद असणार या ठिकाणी दिलेलं असणार आहे वरती खाली राखीव जागा असणार आहे. आता तुम्ही ते चेक करून घ्या. महिलांमध्ये असणारे माजी सैनिक असन, खेळाडू, अंशकालीन किंवा भूकंपग्रस्त कशामध्ये तुम्ही मोडताय. अपंग जर असेल तर अपंगाची लाईन चेक करा. या ठिकाणी राखीव जागा त्यांच्या दिलेल्या आहेत त्यानुसार ते चेक करा तुमच्या जागा आहेत का, किती जागा असणार आहेत आणि त्यानुसार तुम्हाला अर्ज करायचा आहे. फॉर्म चालू व्हायला अजून वेळ आहे, 26 तारीख असणार आहे. त्याच्यामुळे आधीच तुम्ही संपूर्ण डिटेल चेक करून घ्या काय काय लागणार आहेत ते. हे झालं पहिलं पद. त्याच्यानंतर दुसरं पद पाहूया. ज्युनियर इंजिनियर असणार आहे इलेक्ट्रिकल. याच्यासाठी एकूण ज्या जागा दिलेल्या त्या 3 जागा असणार आहे. ज्याप्रमाणे मी आत्ता वरती सांगितलं त्याचप्रमाणे या ठिकाणी आरक्षित जागा दिलेल्या कॅटेगरी वाईज आणि या ठिकाणी जागा दिलेल्या आहेत कोणत्या कोणत्या ठिकाणी जागा असणार आहेत म्हणजे आरक्षित जागा कुठं कुठं असणार आहेत ते. त्याच्यानंतर पुढं नर्स परिचारिका दिलेलं आहे म्हणजे नर्सचं पद आहे GNM साठी. याच्यामध्ये एकूण ज्या जागा दिलेल्या त्या 52 जागा असणार आहे आणि त्यांच्या कॅटेगरी वाईज या ठिकाणी जागा दिलेल्या आहेत म्हणजे किती जागा असणार आहेत हे या ठिकाणी चेक करून घ्या. तुम्हाला कोणत्या ठिकाणी अप्लाय करायचं या ठिकाणी आरक्षित जागा दिलेल्या आहेत किती किती आहेत त्या. त्याच्यानंतर दिव्यांगासाठी या ठिकाणी राखीव जागा दिलेल्या आहेत, अनाथसाठी राखीव जागा आहे. अशा प्रकारे एकूण ज्या जागा आहेत त्या 52 असणार आहे. तुम्हाला ज्या ठिकाणी अप्लाय करायचं त्यानुसार चेक करून घ्या. पुढचं पद आहे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक. हे पद असणार आहे सिव्हिल इंजिनियर असिस्टंट असणार आहे. याच्यासाठी एकूण ज्या जागा आहेत त्या 150 असणार आहे. या ज्या जागा दिलेल्या त्या सर्वात जास्त जागा असणार आहेत. याच्यामध्ये कॅटेगरी वाईज जागा आहेत हे या ठिकाणी जागा दिलेल्या आहेत हे चेक करून घ्या तुम्हाला कोणत्या ठिकाणी अप्लाय करायचं आहे त्याप्रमाणे. ओपनमध्ये जर तुम्ही असाल तर ओपनच्या जागा चेक करून घ्या. हे या ठिकाणी लिस्ट दिलेली यानुसार तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर पुढचं जे पद असणार आहे वृक्ष अधिकारी असणार आहे ट्री ऑफिसर. याच्यासाठी एकूण ज्या जागा दिलेल्या त्या 4 जागा असणार आहे. 4 जागांमध्ये हे या ठिकाणी दिलेले 1 2 3 आणि या ठिकाणी 4 दिलेलं अशा प्रकारे 4 जागा आहेत. बाकी काही जागा नसणार आहे याच्यामध्ये. अशा प्रकारे एकूण 5 पदांसाठी कॅटेगरी वाईज या ठिकाणी जागा दिलेल्या त्या जागा समजून घ्या कोणत्या ठिकाणी जागा असणार आहेत त्या. त्याच्यानंतर पुढे यायचं आहे. पुढे आपल्याला शैक्षणिक पात्रता पाहिजे. शैक्षणिक पात्रता काय काय असणार या ठिकाणी सर्व दिलेले आहे. आता या ठिकाणी आपण पदानुसार पाहूया. 1 नंबरचं जे पद असणार आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य असणार आहे. याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता पाहूया काय काय असणार आहे. याच्यामध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठातील AICTE द्वारा मान्यताप्राप्त स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील किमान पदवी परीक्षा उत्तीर्ण किंवा सक्षम अर्हता. सक्षम अर्हतामध्ये काय दिलेलं आहे AMIE हा कोर्स तुमचा झालेला असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर 2 नंबरला दिलेलं आहे कनिष्ठ अभियंता विद्युत असणार आहे. याच्यामध्ये सेम त्याचप्रमाणे AICTE द्वारे विद्युत अभियांत्रिकी किंवा सक्षम अर्थ दिलेली AMIE हे असणं गरजेचं आहे. याच्यामध्ये आपल्याला 3 ऑप्शन दिलेले आहेत. विद्युत अभियांत्रिकी एक दिलेले आहे. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक शाखेतील पदवी एक दिलेली 2 नाही आणि तिसरं हा एक ऑप्शन असणार आहे कनिष्ठ अभियंता विद्युत साठी. हे 3 ऑप्शन असणार आहे शैक्षणिक पात्रतेमध्ये. तुम्ही ते चेक करून घ्या तुमचं कोणतं असणार आहे ते. बऱ्याचशा वेळा बऱ्याच जणांची गडबड होती. कधी कधी काय होतं आपल्याकडे हे आहे पण हे इलेक्ट्रॉनिक शाखेची पदवी नाही किंवा काही जणांकडे पदवी असते पण हे बाकीचं नसतं. असं नाही आहे मित्रांनो. तुमच्याकडे याच्यापैकी कोणते एक जरी असेल तरी तुम्हाला अर्ज भरता येणार आहे. त्याच्यानंतर पुढचं जे पद असणार आहे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक असणार आहे. याच्यामध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील पदविका धारण केलेली असेल पदविका लागणार आहे. त्याच्यानंतर पुढचं पद असणार आहे नर्स असणारे GNM. याच्यामध्ये काय दिलेले आहे HSC नंतर म्हणजे 12वी नंतर GNM अभ्यासक्रम पूर्ण म्हणजे GNMचा तुमचा कोर्स झालेला असणं गरजेचं आहे. ट्रेड झालेला पाहिजे. त्याचबरोबर नर्सिंग काउन्सिल ऑफ महाराष्ट्राचे रजिस्ट्रेशन पाहिजे महाराष्ट्राचं पाहिजे. 12वी नंतरचा कोर्स पाहिजे GNM आणि नर्सिंग काउन्सिल ऑफ महाराष्ट्र रजिस्ट्रेशन याचं रजिस्ट्रेशन तुमचं झालेलं असणं गरजेचं आहे. याचं जे रजिस्ट्रेशन आहे GNMचं हे ऑनलाईन पद्धतीने होते. तुम्ही जर केलं असेल तर तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे.
तुमचं जर ऑनलाईनचं रजिस्ट्रेशन झालेलं नाही आहे तर काय करायचं, तुम्हाला ऑनलाईन करून घ्यायचं आहे, कारण फॉर्म भरायला अजून वेळ आहे, अजून फॉर्म चालू झालेले नाही आहेत. त्याच्यानंतर पुढचं पद असणार आहे वृक्ष अधिकारी. याच्यामध्ये कृषी विद्यापीठाची BSc ॲग्रिकल्चर लागणार आहे, हॉर्टिकल्चर. याच्यामध्ये बॉटनी किंवा फॉरेस्ट्री पदवी, किंवा त्याला अजून एक ऑप्शन दिलेलं आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची वनस्पती शास्त्रातील पदवी परीक्षा उत्तीर्ण, हे लागणार आहे. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला 3 ऑप्शन दिलेले आहेत. हे वरचा एक असणार आहे बॉटनी, हा 2 नंबरचा एक आहे, 3 नंबरचा, अशा प्रकारे 3 ऑप्शन आहेत. तिन्हीपैकी एक ऑप्शन लागणार आहे. तुमचं एक शिक्षण कंप्लीट असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये अनुभव लागणार आहे. बाकीच्या पदांना अनुभव नव्हता, पण याच्यासाठी अनुभव असणं गरजेचं आहे. आता अनुभव काय असणार आहे, उद्यान विकास देखभाल, वृक्ष संरक्षण व संवर्धन, रोप वाटिका व्यवस्थापन, याच्यामधला तुमचा कामाचा जो काय अनुभव आहे हा 5 वर्षाचा असणं गरजेचं आहे. 5 वर्षाचा जर अनुभव असेल तर तुम्हाला प्राधान्य दिलं जाणार आहे. त्याच्यानंतर पुढे यायचे. त्याच्यानंतर या जाहिरातीमध्ये जी काही 5 पदं होती त्यांच्यासाठी सूट दिलेली, म्हणजे वय किती लागणार आहे, याच्यामध्ये कमीत कमी वय तुमचा 18 पाहिजे आणि अराखीवसाठी 38 लागणार आहे. मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक, अनाथ उमेदवारांसाठी 43 वर्ष दिलेली. त्याच्यानंतर माजी सैनिकांसाठी ओपन कॅटेगरी 38+ असणार आहे, 3 वर्ष. लक्षात ठेवा, सेवेचा कालावधी हा 3 वर्षाचा पाहिजे तुमचा. नंतर मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक किंवा अनाथ यांच्यासाठी 43 असणार आहे. 43 + 3 वर्ष असणार आहे, सेवेचा कालावधी अधिक 3 वर्ष असणार आहे. म्हणजे माजी सैनिकांसाठी जास्तीत जास्त वय जे 55 वर्ष असणार आहे, 55 वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे. त्याच्यानंतर दिव्यांग उमेदवार, माजी सैनिकामध्ये दिव्यांग जर कोणी असेल त्यांच्यासाठी 45 वर्ष असणार आहे. त्याच्यानंतर पुढं प्रावीण्यप्राप्त खेळाडू, याच्यामध्ये अराखीव, ओपनसाठी आणि मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक आणि अनाथ यांच्यासाठी 43 वर्ष असणार आहे. यांच्यामध्ये दोन्हीसाठी सेम असणार आहे. त्याच्यानंतर पुढं दिव्यांग व्यक्ती उमेदवार यांच्यासाठी 45 वर्ष असणार आहे. प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त यांच्यासाठी सुद्धा 45 वर्ष दिलेली आहेत. त्याच्यानंतर पुढं पदवीधर, पदविकाधारक, अंशकालीन उमेदवार यांच्यासाठी जे वय दिलेलं आहे हे 55 वर्ष असणार आहे. हे संपूर्ण जे काय वय हे 15/1/25 या तारखेच्या दरम्यान पाहिजे, त्याच्या पुढं चालणार नाही, त्याच्या आतमध्येच पाहिजे. त्याच्यानंतर पुढं परीक्षेचं स्वरूप दिलेलं आहे. परीक्षेचं स्वरूप कशा प्रकारे असणार आहे, याच्यामध्ये बहुपर्यायी म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाईप पेपर असणार आहे. पेपर कशा प्रकारे असतो, मी महानगरपालिकेचा जो काय पेपर आहे, मुंबई महानगरपालिकेचा, संपूर्ण डिटेलमध्ये माहिती दिलेली. ऑनलाईन पेपर कशा प्रकारे दाखवला जातो याचा संपूर्ण डेमो दिला आहे. तुम्ही जर पाहिला नसेल तर तो पाहून घ्या. संपूर्ण डिटेलमध्ये तो व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. कॉम्प्युटर बेस तुमची टेस्ट असणार आहे. याच्यामध्ये अभ्यासक्रम काय असणार या ठिकाणी दिलेले आहे. हे पहा, अभ्यासक्रम या ठिकाणी संपूर्ण डिटेलमध्ये माहिती दिलेली. कनिष्ठ अभियंता स्थापत्यासाठी असणार आहे, विद्युत असणार आहे, नंतर नर्ससाठी असणार आहे आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, अधिकारी या सर्वांचा अभ्यासक्रम या ठिकाणी दिलेला आहे. सर्वांसाठी एकूण जे मार्क असणार आहे हे 200 मार्काचा पेपर असणार आहे. सर्वांसाठी सेमच असणार आहे. हे पहा, फक्त मार्कांचं जे काय असणार आहे, प्रश्न संख्या आणि गुण हे डिवाइड असणार आहे. या ठिकाणी पाहू शकता, मराठी, इंग्रजी, बौद्धिक चाचणी, सामान्य ज्ञान आणि तांत्रिक विषय असणार. अशा प्रकारे प्रश्न दिलेले. प्रश्न किती असणार आहे, कोणत्या टॉपिकवर किती प्रश्न असणार आहे या ठिकाणी माहिती दिलेली. अशाच प्रकारे बाकीची जी काही पदं असणार आहे त्यांची सुद्धा माहिती अशाच प्रकारे सर्व काही दिलेली. जवळजवळ सर्वांचं सेमच असणार आहे. हे पहा, सर्वांचं सेमच आहे. फक्त या ठिकाणी जे काही प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत त्यांचे जे काही माध्यम असणार आहे, हे पहा, 10वीवर असणार आहे, 12वीवर असणार आहे, ते तुम्ही चेक करून घ्या. या ठिकाणी तांत्रिक विषय संबंधित असणार आहे, म्हणजे ते जे काही विषय असणार आहे त्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे त्या टॉपिकवर. त्याच्यानंतर पुढे यायचे मित्रांनो. आता याच्यामध्ये आपल्याला डॉक्युमेंट दिलेले, काय काय डॉक्युमेंट लागणार आहे. डॉक्युमेंट जे तुम्हाला तयार ठेवायचे तुमच्याजवळ, कारण असं नकोय तुम्हाला फॉर्म भरताना डॉक्युमेंट नाही. त्याच्यासाठी ही PDF आधीच आलेली, 23 तारखेला याचं अपडेट आलेलं आहे. त्याच्यामुळे हे डॉक्युमेंट तुम्हाला लागणारच आहेत. लक्षात ठेवा, लागणारच आहेत हे डॉक्युमेंट. आता याच्यामध्ये डॉक्युमेंट काय काय असणार आहे हे सर्व काही मी सांगतो तुम्हाला, तुम्ही ते लक्ष देऊन ऐका. याच्यामध्ये पहिलं दिलेलं आहे आदिवास प्रमाणपत्र पुरावा, म्हणजे डोमिसाइल सर्टिफिकेट. लक्षात ठेवा, याचा पुरावा लागणार आहे. त्याच्यानंतर अर्जातील नावाचा पुरावा असणार आहे, SSC अथवा तत्सम शैक्षणिक अर्हता. 10वीचं डॉक्युमेंट असेल किंवा त्याच्यानंतरचं, 12वी असेल, ग्रॅज्युएशन असेल, हे चालणार आहे. त्याच्यानंतर फाईलचा फॉर्मॅट दिलेला आहे, कशा प्रकारे लागणार आहे हे पण पाहून घ्या. JPEG, JPG आणि PDF याचा फॉर्मॅट लागणार आहे.
नंतर किमान फाईल साईज 100 KB ते 2 MB पर्यंत तुमच्या फाईलची साईज चालणार आहे। त्याच्यानंतर याच्यामध्ये 3 नंबर दिलेले वयाचा पुरावा लागणार आहे, शैक्षणिक अर्थ लागणार आहे, तुम्ही ज्या पदासाठी अप्लाय करते त्याचा शैक्षणिक पुरावा लागणार आहे। त्याच्यानंतर पुढे सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्याचा पुरावा, SC ST OBC कॅटेगरी असेल त्यांची जे काही डॉक्युमेंट असणार आहे, कास्ट सर्टिफिकेट वगैरे ते लागणार आहे। त्याच्यानंतर पुढे 6 नंबरला दिलेले सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीयकरिता आरक्षणामध्ये असल्याबाबतचा पुरावा लागणार आहे। त्याच्यानंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असल्याबाबतचा पुरावा लागणार आहे, म्हणजे प्रत्येक उमेदवारासाठी नाहीये, ज्या कॅटेगरीमध्ये तुम्ही येत आहे त्याचे डॉक्युमेंट तुम्हाला लागणारच आहेत। त्याच्यानंतर पुढचं जे सर्टिफिकेट आहे नॉन क्रिमिलियरचं असणार आहे। आता याच्यामध्ये लक्ष द्या, अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारे नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, म्हणजे अर्जाची जी काही शेवटची तारीख आहे शेवटच्या तारखेच्या आतमधलं सर्टिफिकेट लागणार आहे। असं नाही की डेट संपलेलं सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं किंवा लागणार आहे, असं नाही आहे। तुमचं जे सर्टिफिकेट आहे त्या तारखेच्या आतमधलंच पाहिजे। त्याच्यानंतर पुढे 9 नंबरला दिलेले पात्र माजी सैनिक असल्याबाबतचा पुरावा लागणार आहे, हे माजी सैनिकांसाठी असणार आहे। त्याच्यानंतर पुढे खेळाडूसाठी दिलेले आरक्षणाकरिता पात्र असल्याबाबतचा पुरावा लागणार आहे, म्हणजे खेळाडूचं सर्टिफिकेट लागणार आहे। त्यानंतर पुढे यायचे 11 नंबरचं दिलेलं आहे आपल्याला अनाथ असेल, अनाथचं सर्टिफिकेट लागणार आहे, प्रकल्पग्रस्त असेल, भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर कर्मचारी असेल, या सर्वांचे सर्टिफिकेट लागणार आहेत। लक्षात ठेवा, ज्या कॅटेगरीमध्ये तुम्ही मोडताय त्याचे सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। नावात बदल असेल तर नावात बदलचं तुम्हाला प्रूफ लागणार आहे, काहीतरी असणं गरजेचं आहे तुमच्याकडं। नंतर मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा आहे। आता नावात बदल महिलांसाठी शक्यतो लक्षात द्या, महिलांचं जे काही नावात बदल असेल, लग्नाआधीचं नाव असेल, नंतरचं नाव बदल झालेलं असणार आहे, याच्यासाठी मॅरेज सर्टिफिकेट लागणार आहे, किंवा दुसरा एक ऑप्शन आहे याच्यासाठी जर तुम्ही गॅझेट जर केलं असेल 100% चालणार आहे। त्याच्यानंतर पुढे लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र लागणार आहे, याच्यामध्ये शेवटच्या पदाला अनुभव होता, अनुभव जर असेल हे सर्टिफिकेट, अनुभवाचं सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे। नंतर संगणक कॉम्प्युटर तुम्हाला ऑपरेट करता येतोय याचे सुद्धा सर्टिफिकेट लागणार आहे, आणि जन्मतारखेसाठी जन्माचं प्रमाणपत्र हे कंपल्सरी तुम्हाला लागणार आहे। अशा प्रकारे एकूण जे डॉक्युमेंट आहे हे 20 डॉक्युमेंट आहेत, तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये मोडतायत त्यानुसार तुम्हाला ते सर्टिफिकेट लागणार आहे। तुमच्याकडे जर सर्टिफिकेट जर नसेल तर काढून घ्या, कारण फॉर्म चालू झालेले नाही आहेत, फॉर्मला अजून वेळ आहे। त्याच्यानंतर पुढे यायचे आता महत्त्वाचं मित्रांनो, या जाहिरातीसाठी फी किती लागणार आहे। याच्यामध्ये ओपन कॅटेगरीसाठी 1000 रुपये असणार आहे। ओपन कॅटेगरीसाठी मागासवर्गीय जे काही उमेदवार असणार आहे, मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक आणि अनाथ यांच्यासाठी 900 रुपये फी असणार आहे। परीक्षा शुल्कही नापरतावा असणार आहे, म्हणजे परत मिळणार नाही आहे। एकदा ऑनलाईन फॉर्म तुम्ही फक्त भरला, परीक्षेला जरी तुमची ॲब्सेंटी लागली तुम्हाला पैसे परत मिळणार नाही। आणि महत्त्वाचं, फॉर्म जरी चुकला तुमचा तरी सुद्धा तुम्हाला पैसे मिळणार नाहीत। त्याच्यामुळे फॉर्म भरताना काळजीपूर्वक भरा, संपूर्ण डिटेल मी PDF मध्ये सांगितलेले आहेत, त्यानुसार तुम्हाला ते चेक करून घ्यायचे काय काय लागणार आहे। आणि फॉर्म भरण्यासाठीचा जो काही व्हिडिओ असणार आहे तो सुद्धा मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे। त्याच्यानंतर पुढे माजी सैनिक, माजी सैनिकांसाठी कोणत्याही प्रकारचं शुल्क लागणार नाही, फी नाही आहे त्यांच्यासाठी। त्याच्यानंतर मित्रांनो हेल्प डेस्क नंबर दिलेला आहे, हे पहा या ठिकाणी नंबर दिलेला आहे। महत्त्वाचं म्हणजे फॉर्ममध्ये जर तुम्हाला काय अडचण येत असेल, काही प्रॉब्लेम वाटत असेल, भरताना असेल किंवा काही स्टेप ओपन होत नसेल, काही जरी अडचण असेल, या ठिकाणी सोमवार ते शनिवार या ठिकाणी तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे। हा टायमिंग दिलेला आहे, या टायमिंगमध्ये या नंबरवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं आहे। जरी मित्रांनो नंबर जरी दिला असेल, बऱ्याचशा वेळा काय होतं फोन लागत नाही, किंवा बऱ्याचशा वेळा एंगेजेस लागतोय, किंवा फोन उचलला जात नाही। नंबर देतात ते, पण बऱ्याचशा वेळा अशी कारणे येतात ते। अशा वेळी तुमच्यासाठी मी असणार आहे। जरी तुम्हाला फॉर्मसाठी काही प्रॉब्लेम असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, त्याच्यावर मी तुम्हाला सोल्युशन देणार आहे। आणि ही जी काही मी तुम्हाला माहिती सांगितलेली संपूर्ण माहिती आधी पाहून घ्या, फॉर्मसाठी किती जागा असणार आहे, काय काय लागणार आहे, संपूर्ण माहिती डिटेलमध्ये दिलेली। जरी तुम्हाला फॉर्ममध्ये काय अडचण वाटत असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, त्याच्यावर मी तुम्हाला सोल्युशन नक्की देणार आहे। थँक्यू मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा। आणि मित्रांनो ही सरळ सेवा भरती, त्याच्यामुळे आपले जे काही मित्र असणार आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। थँक्यू।